नमस्कार. मैत्रेय करंडक 2023 या वक्तृत्व स्पर्धेत मी वेदिका विशाल रांगडे, इयत्ता 9वी, शाळा माध्यमिक विद्यालय सवात, कोकण विभाग, तालुका पोलादपूर, जिल्हा रायगड येथून विषय मांडते. वाट दिसू दे गा देवा. वाट दिसू दे गा देवा हा भाषणाचा विषय समजल्यावर आठवलं ते जाऊ दे ना बाळासाहेब या चित्रपटातील गाणं. मनाला उभारी देणारं आणि मनात नवी उमेद निर्माण करणारं हे गाणं. प्रत्येक व्यक्ती संकटात असल्यावर देवाला आर्त अशी साथ घालत असतो. मी तर म्हणेन प्रत्येक व्यक्तीच कशाला तर या सृष्टीवरील प्रत्येक जीव संकटात असल्यावर देवाचा धावा करत असतो. परमेश्वरानं आपल्याला संकटातून वाचवावं, मार्ग दाखवावा, यश मिळावं ही अपेक्षा असते. जन्मल्यापासून मरेपर्यंत प्रत्येक जीव ईश्वराला म्हणत असतो, वाट दिसू दे गा देवा. जन्मल्याबरोबर बाळ रडतं. त्या रडण्यातून ते बाळ काय भावना व्यक्त करत असेल बरं? तर त्याला मायेची ऊब मिळावी, भूक भागली जावी यासाठी ते आसुसलेलं असतं. बाल्यावस्थेस बालकास कळते की परमेश्वराचं अस्तित्व हे आपल्या घरातील व बाहेरील लोक मानतात. अगदी शालेय जीवनात दिवसाची सुरुवात सुद्धा प्रार्थनेनेच होते. या प्रार्थनेमध्ये इतकं सामर्थ्य आहे की ही प्रार्थना देवाजवळ केली की तो आपल्याला मार्ग दाखवतो ही भावना निर्माण होते. मग परीक्षा जवळ आली की मुलं देवाजवळ प्रार्थना करतात की चांगले मार्क्स मिळू दे, चांगलं यश मिळू दे. जणू काही ती देवाला म्हणत असतात, वाट दिसू दे गा देवा. शालेय शिक्षण संपताच महाविद्यालयीन शिक्षण, करिअर निवड करणे, व्यवसाय निवडणे सुरू होते. या प्रचंड स्पर्धेच्या युगामध्ये मुलामुलींची पंचायत होते. कोणते क्षेत्र निवडावे, काय करावे असे मोठे पेच निर्माण होतात. काही पालक तर आपल्या अपेक्षाचं ओझं त्या पाल्यावर लादतात. त्यावेळी प्रयत्नांच्या जोडीला ही मुलं काय बरं म्हणत असतील तर वाट दिसू दे गा देवा. पण कोणतंही व्यवसाय किंवा कोणतंही करिअर निवड केलं तरीसुद्धा माणसं सुखी होतात तर नाही. दैनंदिन जीवनात आणि आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संकटही येतच असतात. यावेळी समर्थांचं वचन आठवतं, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधून पाहे. किंवा ग दि माडगुळकर यांच्या गीत रामायणामधील सुधीर फडके यांचं गीत आठवतं, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. निसर्गाच्या प्रत्येक रूपामध्ये माणसं देव शोधत असतात. कुणी मूर्तीमध्ये परमेश्वराचं अस्तित्व शोधत असतं. ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी शेतकरी जणू काही डोळ्यात आसवं आणून आभाळाकडे पाहून त्या परमेश्वराला साथ घालत असतो, वाट दिसू दे गा देवा. कधी कधी अतिवृष्टी होते. अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होतं. काही वेळा पिकांवर रोग पडतो तर काही वेळा चांगले पीक मिळते पण चांगला बाजारभाव मिळत नाही. अशा वेळी शेतकरी, ज्याला जगाचा राजा म्हटलं जातं, जगाचा पोशिंदा म्हटलं जातं, तोही हतबल होतो आणि देवाकडे प्रार्थना करतो, वाट दिसू दे गा देवा. भाषणाच्या सुरुवातीलाच मी म्हटलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती संकटात असल्यावर देवाला आर्त अशी साथ घालत असतो. समजा एखाद्या जंगलामध्ये एका हरणीच्या पाठी एक वाघ लागलेला आहे. त्यावेळी जीवाच्या आकांताने धावणारी ती हरणी ती काय म्हणत असेल बरं? तसेच जो वाघ, जो भुकेनं खूप व्याकुळ झाला आहे, तोही प्रार्थना करेल की मला शिकार मिळू दे. प्रत्येक जीव आपापल्या परीने देवाला म्हणत असतो, वाट दिसू दे गा देवा. सर्वांच्या भल्यासाठी प्रार्थना करणारे सद्गुरू श्री वामनराव पै मला आठवतात. सर्वांना चांगली बुद्धी, चांगलं ऐश्वर, चांगलं आरोग्य देण्याचं प्रार्थना ती परमेश्वराजवळ करतात. सर्वांना चांगली बुद्धी दे असं देवाला सांगताना म्हणावेसे वाटते, चांगले विचार आणि ते कृतीत उतरविण्यासाठी वाट दिसू दे गा देवा. प्रयत्नांती परमेश्वर म्हणतात. परमेश्वरावर श्रद्धा ठेवून प्रयत्न केल्यास यश हे मिळतेच. म्हणून प्रत्येकाचं जीवन सुखमय होऊन मोकळा श्वास घेण्यासाठी वाट दिसू दे गा देवा, वाट दिसू दे. धन्यवाद.